भोगाव वनपरिमंडळात सिंचित रोपवन योजनेचा ग्रीन घोटाळा. फलकावर 625 रोपे, प्रत्यक्षात अवघी 70 ते 80 जिवंत. कोट्यवधींचा निधी गेला कुठे? RTJ न्यूज जिंतूर विशेष वृत्त. संपादक रफिक तांबोळी. जिंतूर. शासन एकीकडे पर्यावरण समतोल राखण्यासाठी हरित महाराष्ट्र आणि एक झाड वजा एक जीवन सारख्या घोषणा देत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. मात्र दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील भोगाव वनपरिमंडळ अंतर्गत राबविण्यात आलेल्या सिंचित रोपवन योजना सन 2025 ते 26 मध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. वनसंवर्धनाच्या नावाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लाखो कोट्यवधी रुपयांचा निधी कागदोपत्रीच गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप आता समोर आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. कागदावर हिरवाई, जमिनीवर वाळवंट. विभागीय वन अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत येणाऱ्या परभणी वनपरिक्षेत्र प्रादेशिक विभागाकडून वाडी सुकळी जवळील भिलस तळ्याकडे जाणाऱ्या इटोली रोडवरील भोगाव नियत क्षेत्रात ही सिंचित रोपवन योजना राबविल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी लावण्यात आलेल्या अधिकृत शासकीय फलकावर प्रति हेक्टर 625 रोपे लागवड असा स्पष्ट उल्लेख आहे. या भागात वेगवेगळ्या 4 ठिकाणी अशाच प्रकारे प्रति हेक्टरी 625 सिंचित रोपांची लागवड केल्याचे फलक दिमाखात उभे आहेत. मात्र RTJ न्यूजने या 4ही सिंचित रोपवन कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता तिथले वास्तव अत्यंत धक्कादायक आणि डोळे पांढरे करणारे आहे. पाण्याचा साठा असूनही रोपे सुकली. जिंतूरचे खंबीर सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव आडे यांनी प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी केली असता संपूर्ण क्षेत्रात अवघी 70 ते 80 रोपेच कशीबशी जिवंत असल्याचे दिसून आले. उर्वरित बहुतांश रोपे पाण्याअभावी वाळून खाक झाली आहेत, तर काही ठिकाणी रोपांची लागवड केवळ कागदावरच करून प्रत्यक्षात खड्डेही खोदले नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष संतापजनक बाब म्हणजे या रोपवन क्षेत्रापासून अवघ्या 200 ते 300 मीटर अंतरावर भिलज क्षेत्रातील मोठा पाझर तलाव आहे. या तलावात सद्यस्थितीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही वनविभागाने रोपे जोपासण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी लाटून प्रत्यक्षात मात्र केवळ कुंपणाचा दिखावा करण्यात आल्याचा थेट आरोप होत आहे. कुंपणाने शेत खाल्ले, पुराव्यांसह चौकशीला सामोरे जाण्यास तयार संजय आडे. सामाजिक कार्यकर्ते संजय आडे यांनी वनविभागाच्या कारभारावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, स्टार सिंचित रोपवनाच्या नावाखाली केवळ कुंपण उभारण्यात आले. कागदोपत्री रोपे दाखवून शासनाचा निधी अधिकाऱ्यांनी संगनमताने लाटला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही चौकशीसाठी बोलवावे, आपण पुराव्यानिशी हजर राहण्यास तयार आहोत. वनविभागाच्या इतर कामांमधील कथित भ्रष्टाचाराचे आणखी मोठे पुरावे आपण लवकरच जनतेसमोर आणणार आहोत. हिंगोली वनविभाग झोपेत की डोळे झाक? या गंभीर प्रकरणानंतर विभागीय वन अधिकारी हिंगोली आणि वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक परभणी यांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा अपव्यय होऊन रोपे वाळून गेल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या क्षेत्राची पाहणी का केली नाही? निधी मंजूर करताना प्रत्यक्ष कामाची पडताळणी झाली होती का, की फक्त AC केबिनमध्ये बसून ओके रिपोर्ट देण्यात आला? असे संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आता मुख्य वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालय स्तरावरील महसूल व वन विभाग या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का? संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून स्वतंत्र तांत्रिक चौकशी समिती नेमली जाईल का? याकडे संपूर्ण परभणी व हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ग्रीन मिशन की ग्रीन कमिशन? शासकीय योजनांचा बोजवारा उडवून वन विभागाने चालवलेला हा कारभार म्हणजे केवळ आर्थिक भ्रष्टाचार नसून निसर्गाशी आणि पर्यावरणाशी केलेला अक्षम्य विश्वासघात आहे. दरम्यान RTJ न्यूजच्या माध्यमातून या संपूर्ण महाघोटाळ्याचा पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून वनविभागातील कथित गैरव्यवहारांचा आणि बड्या धेंडांचा आणखी मोठा पर्दाफाश केला जाईल, अशी माहिती संपादक रफिक तांबोळी यांनी दिली आहे. संपादक रफिक तांबोळी, जिंतूर. RTJ न्यूज माइन जनतेच्या प्रश्नांसाठी थेट आणि रोखठोक आवाज. अधिक अपडेट्स आणि थेट ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी आमच्या RTJ YouTube चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी संजय रामराव आडे, सामाजिक कार्यकर्ते जिंतूर. आपणास या RTJ न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपादक रफिक तांबोळी यांच्या चॅनलवरून असे निदर्शनास आणून देत आहे की आपण पाहत आहात वन विभाग हिंगोली अंतर्गत प्रादेशिक वन विभाग परभणी यांच्यामार्फत वन परिमंडळ भोगाव या वनक्षेत्रामध्ये प्रति एक हेक्टरमध्ये 625 झाडांची लागवड असे एकूण 4
4 हेक्टरमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु आपण पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये कामाचं जो कालावधी वर्ष 2025-26च्या 25मध्ये 25च्या पावसाळ्यामध्ये हे काम करण्यात आले आहे. तर याला 1 वर्षसुद्धा झालेलं नाही. आपण पाहतात यामध्ये साधारणतः 625 प्रति हेक्टर झाडापैकी लागवड क्षेत्र जर बघितलं तर आज 70-80% तरी वृक्ष असायला पाहिजे होते. याच्या उलट झालेले की 10% किमान 10% 12% तरी 12% वृक्ष आपणास दिसून येत आहे. तर यावर वन विभाग अधिकारी हिंगोली यांनी लक्ष देणं गरजेचं होतं, परंतु ते सुद्धा निद्रावस्थेमध्ये आहे. तर माझी मागणी एवढीच आहे की मुख्य वन संरक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी या विशेषतः प्रादेशिक विभाग परभणी अंतर्गत विशेष जिंतूर तालुक्यामध्ये काम पाहणीचे लक्ष घालावे व याकडे वनमंत्री महोदयांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावे व या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड न करता कोट्यवधीचा निधी हा गिळंकृत करून स्वतः मध्ये विकास केलेला आहे. परंतु यामध्ये कुठेही इथं झाडे लावलेली नाहीत. यावर कारवाई व्हावी. विशेषतः सांगायचं झालं तर प्रादेशिक वन विभाग परभणीचे जे अधिकारी आहेत, हे अधिकारी मनसोक्त त्यांच्या मर्जीनुसार ते राहतात. तर त्यांनी केलेले कामंसुद्धा पाहावं आणि त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी. वन विभाग हिंगोली अंतर्गत प्रादेशिक विभाग परभणी वन परिमंडळ भोगाव अंतर्गत सिंचित रोपवन भोगाव या हद्दीमध्ये झालेला आहे. हा काम 2025-26च्या पावसाळ्यामध्ये करण्यात आलेला आहे. ह्याला 1 वर्षसुद्धा पूर्णता झालेला नाही. तर यावर प्रति हेक्टर 625 रोपांची संख्या दाखवली असून वस्तुस्थितीमध्ये आता आपण पाहत असलेले फक्त दर्शनी 50 ते 60 झाडं जवळपास जिवंत दिसतात. तर अशा प्रत्येकी 625 प्रमाणे चार जागेवर 4 हेक्टरमध्ये वृक्ष लागवड दाखवली. तर आता सध्या स्थितीला प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर काही ठिकाणी जवळपास 95% रोपं नाहीत, फक्त 5% किमान असे रोप दिसून येतील. याबाबत जर बोलायचं झालं तर विभागीय वन अधिकारी हिंगोली यांच्याकडूनच दुर्लक्षितपणा होत असल्याचं दिसून येते. यामुळं मुख्य वन संरक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी याबाबत तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी आहे. आणि त्यानुसार ज्याही वेळेला चौकशी होईल, मी या चौकशीला प्रत्येक वेळी समोर जाण्यास तयार आहे. आणि याही पाठोपाठ या व्यतिरिक्त वन विभागामध्ये जेही कामं झालेत असेच आता काही दिवसात पुन्हा आपणास पाहण्यास मिळेल. फक्त एवढीच मागणी होती की याच्यावर झालेला खर्च आत्ता आपण जर बघितलं तर ह्या जे जिवंत रोपं आहेत यावर निंदन खुरपण झालेलं नाही, गवताची वाढ झालेली आहे. जर यामध्ये अचानक काही दुर्घटना घडली तर हे रोपं या वाळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे वणवा पेटलेला असतो आणि त्या वणव्यामध्ये अनेक जिवंत रोपं जळून खाक झालेली. त्यानुसार यामध्ये निंदन खुरपण ही एक महत्त्वाची बाब आहे. तर हा झालेला खर्च आणि यावर कामावर असलेले अधिकारी यांची कसून चौकशी झाली पाहिजे. जर पाहिलं तर फक्त 100 ते 200 मीटरवर इथं भिलस्थळ आहे.
त्या तळ्याचं पाणी अति जवळ असून रोपं मात्र या ठिकाणी पाण्याअभावी वाळून जात आहे. याकडे आणखीन यामध्ये एक मुद्दा असा आहे, जिल्हा नियोजनांतर्गत जो जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून निधी दिला जातो, हा कोट्यावधीचा निधी वायफट खर्च म्हणून फक्त अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार ज्या ठिकाणी कामच करता येत नाही अशा ठिकाणी यांनी साईड दाखवलेली आहे. हा कोट्यावधीचा भ्रष्टाचार थांबवणं, याची सखोल चौकशी होऊन सदर जो कामाचा अपार आहे आणि यावर झालेला खर्च हा या अधिकाऱ्याकडून वसूल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एकीकडे पर्यावरण, तर पर्यावरणाच्या नावाखाली खर्च आहे फक्त, परंतु वस्तुस्थितीमध्ये पर्यावरण जोपासल्या जात नाही, हाही एक मुद्दा आहे.